हॅलो फ्रेंड्स, होप तुम्ही सगळे बरे आहात। आज मी आली नवीन व्हिडिओ घेऊन। या व्हिडिओमध्ये आपण ऑप्शन ट्रेडिंग काय असतं याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन घेऊ। तर चला आपण या व्हिडिओला स्टार्ट करू। फ्रेंड्स, ऑप्शन ट्रेडिंग ही डेरिव्हेटिव्ह मार्केटचाच एक प्रकारचा पार्ट आहे। ऑप्शन हा एक कॉन्ट्रॅक्ट असल्यामुळे याला एक्सपायरी आणि लॉट साइज असते। लॉट म्हणजे काय तर खूप जास्त प्रमाणात बाय करणे, म्हणजे कोणत्याही कंपनीचे शेअर्स एक किंवा दोन न घेता खूप जास्त प्रमाणात शेअर्स ह्यालाच लॉट म्हणतात। डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये प्रत्येक शेअरची एक लॉट साइज ठरलेली असते। आपण एक किंवा एक पेक्षा जास्त लॉट मध्ये हे शेअर्स बाय करू शकतो। आता एक्सपायरी बघू तर एक्सपायरीचा अर्थ आहे समाप्ती। तर ही समाप्ती शेअर्सची नसून त्या कॉन्ट्रॅक्टची असते, म्हणजे आपण घेतलेला शेअर आपण जास्तीत जास्त किती वेळा आपल्याकडे ठेवू शकतो हे आपण कमीत कमी 1 महिना तर जास्तीत जास्त 3 महिना आपल्याकडे ठेवू शकतो। फ्रेंड्स, आपल्याला ऑप्शन मध्ये ट्रेडिंग करताना शेअर्सची पूर्ण किंमत न देता फक्त प्रीमियम भरावा लागतो। ऑप्शन मध्ये काम करताना आपल्याला सर्वात आधी एक स्ट्राइक प्राइस ठरवावी लागते आणि त्या स्ट्राइक प्राइसची एक प्रीमियम निश्चित करावा लागतो। लॉट साइज प्रमाणे प्रीमियम भरून आपण हे ऑप्शन ट्रेडिंग स्टार्ट करू शकतो। तर ऑप्शन ट्रेडिंग हा एक चांगल्या रीतीने समजण्यासाठी आपण एक एक्झाम्पलच्या पद्धतीने समजू। तर समजा रवी नावाचा एक मुलगा आहे, त्याला एक फ्लॅट विकत घ्यायची आणि त्या फ्लॅटची किंमत आहे 20 लाख रुपये। पण आता रवीकडे तेवढे पैसे नसून फक्त त्याच्याकडे 10,000 रुपये आहे। हे सगळं त्यांनी फ्लॅट विकणाऱ्या एजंटला जेव्हा सांगितलं तर त्या एजंटने त्याला एक ऑप्शन दिली की तुम्ही आता या महिन्यात 10,000 रुपये टोकन भरून फ्लॅट बुकिंग करू शकता आणि पुढच्या महिन्यात जेव्हा तुमच्याकडे ते पैसे आले की तो पे करून तुम्ही फ्लॅट तुमच्या नावाने करू शकता। तर रवीला तसंच ऑप्शन आवडला आणि त्या काय केलं की 10,000 रुपये टोकन भरून म्हणजे प्रीमियम भरून त्यांनी त्या फ्लॅटला बुक केलं। तर इथे आपण बघू तर 10,000 रुपीज हा प्रीमियम आहे आणि 20 लाख रुपीज हा इथे स्ट्राइक प्राइस। तर आता समजा की पुढच्या महिन्यात जर त्या फ्लॅटची किंमत 25 लाख रुपये झाली तर 10,000 रुपये टोकन भरल्यामुळे रवीला ती जी फ्लॅट होती ती 20 लाख रुपयातच मिळणार, म्हणजे इथे सरळ रवीला 5 लाख रुपयाचा प्रॉफिट झाला। पण आता आपण हे असं समजू की जर तो फ्लॅटची किंमत चे प्राइस कमी होऊन ची किंमत 19 लाख रुपीज झाली तर काय होणार? रवीला काय 20 लाख रुपये भरावा लागेल तो फ्लॅट घ्यायला। तर इथे रवी काय करणार की तो त्याच एरियामध्ये दुसरा फ्लॅट बघणार, कारण की आता त्या फ्लॅटची किंमत 19 लाख रुपीज झाली आहे। तर तो कशाला 20 लाख रुपये देणार त्या फ्लॅटसाठी? त्यांनी फक्त 10,000 रुपये ऍज अ टोकन दिलं होतं। तेवढं लॉस जर त्यांनी बेअर केला तर इथे त्याला 20 लाख रुपीज न भर 90,000 रुपीजचा इथे प्रॉफिट होणार आहे। तर फ्रेंड्स, हा आहे ऑप्शन ट्रेडिंगचा कन्सेप्ट। हे ऑप्शन ट्रेडिंग आपण एंजल वनच्या ऍपवर इझिली करू शकतो। हे आपण कसं करू शकतो ते पाहण्यासाठी आपण जाऊ एंजल वनच्या मोबाईल ऍप्लिकेशनवर। इथे लॉग इन केल्यावर आपण डायरेक्ट होऊन जाणार एंजल वनच्या होम पेजवर। तसं बाजूला आपल्याला दिसत आहे FNO चा ऑप्शन, त्यावर टॅप करायचं। यावर टॅप केला की आपण आलो आहोत FNO च्या पेजवर। इथे आपण सर्च बार दिसत आहे, यावर टॅप करू। यावर टॅप केले की आपल्या समोर सर्च बार इथे मी वोल्टास टाइप करते। मी तुम्हाला यावर टॅप केले की आपल्या समोर वोल्टास इक्विटी, वोल्टास फ्युचर आणि वोल्टास ऑप्शन दिसत आहे। तर ऑप्शनची बाइंग जर्नी दाखवण्यासाठी मी तुम्हाला इथे ऑप्शन वोल्टास वर टॅप करते। यावर टॅप केलं की आपल्या समोर वोल्टासचा असा एक पेज आला जिथे आपण याची ऑप्शन चेन एनालिसिस करू शकतो, चार्ट्स बघू शकतो आणि स्टॉक डिटेल्सही बघू शकतो। तर इथे वोल्टासचे शेअर बाय करण्यासाठी बायच्या ऑप्शनवर टॅप करायचं। यावर टॅप केलं की आपल्या समोर वोल्टासचा असा एक पेज आला जिथे आपल्याला कॅरी फॉरवर्ड किंवा इंट्राडे मधून सिलेक्ट करायचे। तर मी सिलेक्ट करते इंट्राडे। नंतर इथे आला आहे नंबर ऑफ लॉट्स। इथे 1 लॉट साइज म्हणजे 600 शेअर्सचे आहे, तर मी इथे 1 टाकलाय लॉट साइज। नंतर इथे लिमिट किंवा मार्केट ऑर्डर मधून सिलेक्ट करायचं, तर मी सिलेक्ट केलाय लिमिट। नंतर इथे प्लेस बाय ऑर्डर वर टॅप करायचं आणि कन्फर्म वर टॅप करायचं। यावर टॅप केलं की आपला ऑर्डर सक्सेसफुली प्लेस होऊन जाणार। तर चला आपण परत जाऊ एंजल वनच्या होम पेजवर आणि इथे तुमची जर्नी एंजल वन सोबत स्टार्ट करण्यासाठी सिंपली टॅप करा अकाउंट ऑप्शनवर आणि तुम्ही इथे ऍड फंड्स ही करू शकता। हा व्हिडिओ फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी आहे। जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा। थँक्यू।